डुग्गूचे पप्पा येणार आहेत उशिरा, कारण त्यांच्या संडेला खूप उशिरा ड्युटी सुटत असते. डेली ते रोज 5 वाजता येतात, पण संडेला त्यांना 8, 8:30 पण वाजतात. त्यामुळे मला एकटीलाच बघावं लागतं. त्या दिवशी मला खूप दगदग होते, तर मी विचार केला की ते येईपर्यंत आज मी अर्धा स्वयंपाक करून ठेवते, कारण डुग्गू खेळतोय. तर मी अर्धा स्वयंपाक करून ठेवला आहे, कारण ते येणार आहेत मशरूम घेऊन. तर भाजीची पण अर्धी तयारी मी करून घेतलेली आहे. ते आल्यानंतर आपण भाजी करू शकते मी, कारण मग ते आल्यानंतर मला थोडासा आराम भेटेल. म्हणजे लगेच जेवण आणि लवकर झोपल्या जातं. म्हणजे कसं कामं आवरले ना तर लगेच झोपल्या जातं. बात तो सही आहे. नाहीतर ते 10 जेवायला 12 डुग्गू लवकर झोपत नाही. मग एकदा त्याची झोप उडाली ना तर तो पण लवकर झोपत नाही. त्याच्यामुळे त्याचा 9:30चा टाईम आहे बरोबर झोपायचा. तर मी आता भाजीची तयारी करत आहे. म्हटलं ते आले की लगेच भाजी करायला वेळ लागणार नाही. डुग्गू तिकडे खेळतोय, डुग्गूच्या मूडवर आहे आणि मला एकसारखं काम करायला पण जमत नाही. तो येतो घडी घडी मध्ये 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 मध्ये. म्हणजे मी कणिक भिजवत असले ना तर अर्धी कणिक भिजवता मला त्याच्या इकडे जावं लागतं. तो असं ओढत नेतो मला. हे बघा मी कांदा भाजून ठेवते आहे, म्हणजे मसाला काढून ठेवते मिक्सरमधून. आणि हे बघा इकडे कणिक पण भिजवून ठेवली आहे. इकडे भात पण तयार आहे, फक्त भाजीच बाकी आहे. भाजीचा मसाला काढून ठेवला म्हणजे ते आले की लगेच मला ते भाजी त्याच्यामध्ये म्हणजे जास्त वेळ लागत नाही. अर्धी तयारी करून ठेवली की. शाबास बेटा. हे बघा डुग्गू आलाय जवळ माझ्या स्वयंपाक करू लागायला. डुग्गू तू काय करू लागतो मला? हां काय करू लागतो तू मला? स्वयंपाक करू लागतो का? जा मी करते. जा जा खेळ तू तिकडे. जा बेटा. हाय कर हाय. तो इतक्या लवकर जाणार नाही. डुग्गू जा खेळ. इकडे ये. चल ये ये इकडे. चल ये इकडे. चल बघा त्याचा किती पसारा काढून ठेवलेला आहे त्याने. बघा त्याची खेळणी. डुग्गू आणि तो एक खेळणं सुद्धा चांगलं ठेवत नाही. सर्व म्हणजे नवीन आणलं ना 1 तासामध्ये तो तुटलंच पाहिजे बस. आणि त्याची जास्तीत जास्त खेळणी ही त्याने तोडलेलीच आहेत. हे बघा डुग्गू तिकडे खेळता खेळता पडला, माझी पोळी जळाली. असं होतं, मध्येच सोडून जावं लागतं का? आले आले डुग्गू. काय झालं? काय? चुप हो जाओ, चुप हो जाओ. बघ आता पप्पा येतात. काय झालं? झालं, एकच पोळी राहिली होती माझी करायची. पिल्लू काय झालं? काय झालं? काय झालं? इकडे बघ. उठू का मी? उठू का मी? काय? ते बघ. कोण आलं? कोण आलं? आता बघायचं एक्सप्रेशन.
आता काय झालं? काय झालं आता? आता तो बघणार काय काय आणलं पप्पानी. झालं. इकडे बघ डग्गू, इकडे बघ. आधी हा पिल्लूचा पसारा आवरायचा आहे एवढा, कारण एवढा पसारा आवरल्याशिवाय जेवायला पण बसता येणार नाही. आणि तो बघा कुठं बसलाय पप्पाकडे. जशी जशी रात्र होते तसं तसं तो जास्त मस्ती येतो. झोप तर असं नाहीच की तो मनाने कधी झोपला असेल, त्याला आपल्याला जबरदस्ती झोपावं लागतं. चला तर मग मी हे आवरून घेते. डुग्गू, हा पसारा कोण आवरणार आता? चल ये बरं तू खाली. चल ये लवकर, ये लवकर. पिल्लू आता काढू नये. तर ही बघा मशरूमची भाजी. याची मी पूर्ण रेसिपी नाही दिलेली आहे. तुम्हाला जर याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हा आहे जिरा भात, पापड आणि पोळी. या जेवायला.